नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। मुलांनो, इयत्ता 1ली ते 4थीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ एकाच चॅनलवर पाहता येईल। तर मुलांनो, आज आपण इयत्ता 4थीचा भागाकाराचा घटक पाहूया। त्यामध्ये आपण भागाकार भाग 2 पाहूया। तर आपण पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की भागाकार कशाला म्हणतात। तर भागाकार म्हणजे समान वाटणी किंवा वस्तूंचे गट करणे, वाटे करणे, हे आपण पहिल्या भागामध्ये अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। तुम्हाला जर पहिला भाग पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी भागाकाराच्या पहिल्या भागाची लिंक दिलेली आहे, तुम्ही ती नक्की पाहू शकता। त्यामध्ये आपण प्रतीके वापरून, वस्तू वापरून, नोटा वापरून भागाकार कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहिलेलं आहे। आता आपण आज डायरेक्ट भागाकाराची उभी मांडणी करून भागाकार कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण पाहूया। तर आपण आज 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे हा भागाकार पाहूया। आता मुलांना तुम्हाला माहित आहे की हे असं चिन्ह जे आहे ते आहे भागाकाराचं चिन्ह। मग आता आपण भागाकार करूया। तर त्यासाठी आपण संख्या घेऊया 465 भागिले 5। आता हे पहा, इथे हे जे 5 आहेत त्याला म्हणतात भाजक आणि 465ला म्हणतात भाज्य। म्हणजे भाजक म्हणजे काय, तर ज्या संख्येने आपल्याला भागायचे आहे त्या संख्येला भाजक असे म्हणतात आणि ज्या संख्येला भागायचे आहेत त्याला भाज्य असे म्हणतात। मग आता इथे आपल्याला 5ने भागायचे आहे म्हणून आपण त्याला म्हणूया भाजक, आणि 465ला भागायचे आहेत म्हणून 465 हे आहेत भाज्य। आता याचा भागाकार आपण करणार आहोत। तर मुलांनो, भागाकार करताना पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की भागाकार करताना आपल्याला डावीकडून उजवीकडे करावा लागतो। मग समजा आता आपण 3 अंकी संख्या घेतलेली आहे, मग आपल्याला भागाकार करताना शतकाकडून एककाकडे भागाकार करत जावं लागणार आहे। अगोदर आपण शतकाला भागणार आहोत, नंतर दशकाला भाग देणार आहोत आणि नंतर शेवटी एककाला भाग देणार आहोत। कारण मुलांनो, मी तुम्हाला हे का सांगितले, तर पहा, आपण बेरीज वजाबाकी करताना आपण अगोदर काय करतो, कुठून क्रिया करतो, उजवीकडून क्रिया करायला सुरुवात करतो। म्हणजे एककाची बेरीज किंवा वजाबाकी करतो, मग दशकाची करतो, मग शतकाची करतो, मग हजाराची करतो। परंतु भागाकार करताना आपल्याला उलट दिशेने जावे लागते। म्हणजे भागाकार करताना आपल्याला डावीकडून उजवीकडे जावे लागते। म्हणजे अगोदर आपल्याला आता भाग कशाला देणार आहोत, आपण पहिल्यांदा शतकाला भाग देणार आहोत। आणि भागाकार करताना सर्वात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे भागाकार करताना आपल्याला प्रथम एकाच अंकाला भाग द्यावा लागतो। एका वेळी 2 अंकांना भाग देता येत नाही, हेही लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे। तुम्ही ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही भागाकार कधीच चुकणार नाही। आणि भागाकार कशा पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज 3 उदाहरण देऊन भागाकार अगदी सोप्या पद्धतीने आज तुम्हाला सांगणार आहे। मग आपण हे गणित घेतलेलं आहे की 465 भागिले 4। मग आता यासाठी मुलांनो तुमचे पाढे पण पाठ असणे महत्त्वाचे आहे। कमीत कमी तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे पाढे तुमचे पाठ असणे आवश्यकच आहे। पाढे पाठ नसतील तर तुम्हाला भागाकार करताना अडचण येते, त्यासाठी पाढे पाठ पण करा विद्यार्थ्यांनो। आता पहा, आपल्याला भागाकार करताना आता गरज आहे 5च्या पाढ्याची। हे पहा, इथे तुम्हाला मी समोर 5चा पाढा दाखवलेला आहे। मग आता भाग देऊया। आपण प्रथम सांगितल्याप्रमाणे आपण प्रथम भाग देणार आहोत शतकाला। शतकस्थानी आहे 4, म्हणजे आपण 5 आणि 4ला भागणार आहोत। एक अंकालाच भागायचं आहे का मुलांनो। मग आपण प्रथम 4ला भागूया। 4ला मग आता 4ला भाग द्यायचा म्हणजे आता आपण इथे पाहणार आहोत की 5च्या पाढ्यामध्ये 4 आहेत का,
नाही, पाचाच्या पाड्यामध्ये 4 नाहीच आहेत. मग आता आपण काय करणार? मग आपण तिथे भाग देणार आहोत, शून्याचा भाग देणार आहोत. मग इथे खाली 4 मधून 0 वजा करूया आणि वरती पण आपण भाग देऊया शून्याचा. त्यानंतर मग आता इथे आपण 4 मधून 0 वजा करूया, खाली आले 4 आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे एक अंकालाच भाग देणार आहोत. मग आता इथे दशक स्थानचा एकच अंक खाली घेणार आहोत. दशक स्थानी आहेत 6, ते आपण तसेच खाली घेतले. अशा प्रकारे इथे खाली आपली संख्या झाली 46. आता आपण 5ने 46ला भाग देणार आहोत. मग पहा बरं मुलांनो, शेजारी दिसते त्या 5च्या पाड्यामध्ये 46 आहेत का? नाही, 5च्या पाड्यात 46 नाहीये, परंतु 46 पेक्षा अगदी लगतची, खूप लहान नाही, त्याच्यापेक्षा लगतची लहान संख्या शोधायची. मग 46 पेक्षा लहान लगतची संख्या 5च्या पाड्यात आहे. कोणती बरं सांगा बरं? बरोबर, 45. मग 46 पेक्षा 45 लहान आहे. मग ते 45 आपण 5चा पाडा कुठपर्यंत म्हटलो? बरोबर, 5चा पाडा 9 पर्यंत म्हटल्यानंतर किती आले? 45. मग इथे भाग कितीचा गेला? 9चा. वरती आपण इथे लिहिणार 9 आणि 9 5 45. इथे आले आहे 45. मग आता 6 मधून 5 वजा केले, खाली उरला 1. 4 मधून 4 गेले, खाली उरलं 0. आता पुढे पाहूया आपण. आता एकक स्थानचा एकच अंक खाली घेणार आहोत 5. पहा इथे आपण आता खाली घेतले 5. मग आता इथे आपली संख्या झाली 15. मग चला बरं मुलांना शोधा बरं, 5च्या पाड्यामध्ये 15 आहेत का? आणि 5चा पाडा कितीपर्यंत म्हटल्यानंतर 15 येतात? बरोबर, 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15. म्हणजे 5चा पाडा 3पर्यंत म्हटल्यानंतर किती आले? 15. बरोबर. मग इथे आपण वरती भाग देणार आहोत 3चा. इथे खाली 15 मधून किती वजा करणार आहोत? 15. बरोबर. अशा प्रकारे 15 मधून 15 वजा केल्यानंतर खाली आपला भागाकार आला 0. आता पहा मुलांनो, आपण भाजक कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे, भाज्य कशाला म्हणायचं तेही पाहिलेलं आहे. आता मुलांनो, आता लक्षात घ्या, आता इथे खाली आपले हे 0 आलेले आहेत, तेवढे उरलेले आहेत की नाही. मग त्याला आपण काय म्हणणार आहोत माहिती मुलांनो? बाकी. त्याला काय म्हणणार आहोत आपण? बाकी. आणि वरती आपलं जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तराला म्हणणार आहे आपण भागाकार. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवून दाखवलेले आहे. आता मुलांनो, आपण आता आणखीन एक गणित घेऊया. आपण पहा 629 भागिले 3 हे उदाहरण आता आपण सोडवणार आहोत. मग आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण डावीकडून याची आपण गणिताची मांडणी करून घेऊया. गणिताची मांडणी केलेली आहे. आता आपण अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे भाग देणार आहोत. मग आपण अगोदर भाग देणार आहोत शतकाला. शतक आहे 6. मग 3च्या पाड्यामध्ये आता इथे आपल्याला 3चा पाडा पाठ असणे आवश्यक आहे. पहा इथे तुमच्यासमोर 3चा पाडा आहे. मग शोधा बरं 3च्या पाड्यामध्ये 6 आहेत का? आहेत. मग 3 दुने 6 म्हणजे 3चा पाडा 2 पर्यंत मोजल्यानंतर किती आले? 6 आले. मग इथे 6च्या खाली आपण 6 लिहूया आणि 3चा पाडा 2 पर्यंत म्हटला म्हणजे भाग 2चा गेला, तो आपण वरती लिहिला. तो शतकस्थानीच लिहायचा आहे. मग आता इथे पहा, आपण 6 मधून 6 वजा केले, त्यानंतर आपण आता तुम्हाला सांगितलं एका वेळी एककालाच भाग द्यायचा. आता आपण भाग देणार आहोत 2ला. आता हे 2 आपण काय केले? खाली घेतले. 2 खाली घेतल्यानंतर
आता ही संख्या किती झाली आपली? तुम्हाला तुमच्यासमोर जी संख्या दिसते ती किती झाली आपली? बरोबर. आता हे 2 आले. पण पहा बरं मुलांनो, तिनाच्या पाड्यामध्ये 2 आहे का? नाही. 3च्या पाड्यामध्ये 2 नाही. मग आता आपण काय करणार आहोत? आता 3मधून आपले 3ने 2ला भाग जाणार नाही. 2मधून 3ची शून्यपटच आपल्याला आता वजा करता येईल. मग इथे आपण भाग देणार आहोत शून्याचा. मग इथे शून्याचा भाग दिल्यानंतर वरती पण आपण किती लिहिणार आहोत? 0. मग आता तुम्हाला माहिती आहे 2मधून 0 वजा केल्यानंतर खाली उरले 2च. आणि आता आपण काय करणार आहोत? एका वेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका वेळी एकच अंकाला भाग देणार आहोत. आता आपण वरून एकक स्थानच्या 9 आपण काय करणार आहोत? खाली घेणार आहोत. मग खाली संख्या झाली 29 एकक. आता इथं आपल्याला 29ला 3ने भागायचे आहे. मग 3च्या पाड्यामध्ये 29 आहे का? तर नाही. परंतु 29पेक्षा लगतची लहान संख्या कोणती आहे? 27. मग 3चा पाडा आपण कितीपर्यंत म्हटला? 3 9 27. म्हणजे इथे भाग गेला 9चा. आणि खाली आपण आता 29मधून 27 वजा केल्यानंतर खाली किती उरले? 9मधून 7 गेले, खाली उरले 2. 2तून 2 गेला, खाली उरलं 0 आणि वरचं 0 खाली घेतला. अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित सोडवलं आहे. ह्या गणितामध्ये तुमच्या लक्षात आले असेल की इथे मध्यभागी जो 0 आला तिथे आपण 0चा भाग दिलेला आहे. हे गणित पहिल्या उदाहरणापेक्षा जरा वेगळं आहे. पहा, मग याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे भाजक आपण कशाने भागलेला आहे? 3ने भागलेला आहे. म्हणजे 3 भाजक आहे. आणि कशाला भागलेला आहे? 629ला. मग 629 भाज्य आहे. आणि आपला भागाकार किती आला? 209. म्हणजे 209 हा काय आहे? भागाकार. आणि बाकी किती उरली? 2. अशा प्रकारे हे गणित सोडवलं. आता तुम्हाला अजून एक सोपं गणित सांगणार आहे. गणित लक्ष द्यायचं. आता इथे 0चा भाग कसा जातो आपण ते पाहणार आहोत. आता नीट लक्षपूर्वक पहा. आता हे आपण आज वेगवेगळ्या प्रकारची 3 उदाहरणे सोडवलेली आहे. मग ही 3ही प्रकारच्या उदाहरणांचा जर तुम्ही सराव केला तर भागाकाराची गणित तुम्ही कधीच विसरणार नाही. आता आपण काय करूया? तर 800 भागिले 2 बरोबर किती? हे आपण आता सोडवणार आहोत. आता इथे भाज्य आहे 800 आणि भाजक आहे 2. मग 8 शतकला आपण काय करणार आहोत? 2ने भागणार आहोत. मग आता इथे आपल्याला 2चा पाडा पाहिजे. इथे पहा, तुमच्यासमोर 2चा पाडा आहे. मग 2च्या पाड्यामध्ये 8 आहेत का? आहेत. कितीपर्यंत पाडा म्हटला आपण? 2 चौक 8. इथे म्हणजे वरती 4चा भाग बसला आणि 8मधून 8 गेले, खाली किती उरले? 0. आता पहा, लक्ष द्या. आता इथे आता पुढे 0 दशकला आपल्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. परंतु मुलांनो, तुम्हाला माहिती आहे 0ला कुठल्याही संख्येने भागल्यास भागाकार 0च येतो. म्हणून भागाकारात आपण दशक स्थानी आपण काय लिहिणार आहोत? वरती 0 लिहिणार आहोत. मग 0तून 0 गेले, खाली उरले 0 आणि वरती पण आपण भाग कशाचा दिलेला आहे? 0चा भाग दिलेला आहे. आता पहा बरं, एकक स्थानचा 0 त्याला आपण अजून भागलेलं नाही, आपल्याला त्याला पण भाग द्यावा लागेल. मग तो एकक स्थानचा 0 काय करूया? आपण खाली घेऊया. खाली घेतल्यानंतर मग तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे 0ला कुठल्याही संख्येने भागले असता भागाकार 0च येतो. मग वरती पण इथे भागाकार आला 0 आणि इथे पण आपण 0 0 लिहूया. म्हणजे 0तून 0 गेले, खाली उरले 0. म्हणजे पहा की भागाकार करताना 0चा भाग गेला तर ते 0 आपल्याला भागाकारात योग्य स्थानी लिहावे लागतात. तर मुलांनो,
अशा प्रकारचे तुम्ही ह्या उदाहरणाचं मी आत्ता सोडून दाखवलेली उदाहरणं तुम्ही 1-1, 2-2 वेळा तुमच्या वहीमध्ये हेच उदाहरणे न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर आपल्या गणिताच्या पुस्तकातील पान नंबर 81 वरील भागाकाराची उदाहरणे सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला ते नक्की जमतील आणि नाही जमले तर व्हिडिओ परत एकदा पहा, म्हणजे तुम्हाला गणित उदाहरणे सोडवायला सोपं जाईल. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.